मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिरूर लोकसभा मतदारसंघात आहेत. काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं. आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आपण त्यांच्याशी बोलणार. तुम्ही सांगता सभेत ना मुख्यमंत्र्यांवरती एक निशाणा साधला होता की येताना कांदा निर्यात बंदीचा जी.आर. घेऊन यावा. मुख्यमंत्री आज येत आहेत, काय सांगा. माननीय मुख्यमंत्री महोदय शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात, त्यांचं मनापासून लोकप्रतिनिधी या नात्यानं स्वागत आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री जर शासकीय कार्यक्रमासाठी आले असते तर जास्त आनंद झाला असता. भारतीय जनता पक्ष, अजितदादांचा गट आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची शिवसेना यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा कोण लढवणार यामध्ये एकवाक्यता नाहीये. त्यामुळे शक्ती प्रदर्शनासाठी रस्सीखेच सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे, कांदा निर्यात बंदी उठवण्याविषयी महाराष्ट्र सरकारची भूमिका असेल, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदानाची भूमिका असेल, बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट असेल, याविषयी कुठेतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भाष्य करावायची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री आज इकडे खेडमध्ये असताना यशवंत होळकरांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी अजितदादांनी सुद्धा कार्यक्रम ऐनवेळी कॅन्सल झाला सुद्धा. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मला वाटतं या मातीचा अभिमान, या मातीचा पराक्रम आणि त्या पराक्रमाला अभिवादन करणं ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक सत्ताधाऱ्याची ही भूमिका असली पाहिजे. ही फार मोठी प्रेरणा आहे राजे यशवंतराव होळकरांची. आणि ते का येत नाही मला वाटतं हे त्यांच्या ऑफिस मधून ही गोष्ट खरी तर समजू शकेल. पण ते आले असते तर नक्कीच सर्वांना आनंद झाला असता. हे अभिवादन होणं गरजेचं होतं. रोहित पवारांवरती ईडीची कारवाई सुरू आहे. या पद्धतीनं या ज्या सगळ्या कारवाया होतात या केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेविषयीच एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मुख्यमंत्री खेडमध्ये असताना त्यांनी यशवंत होळकरांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अपेक्षित होत असते अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. हेमंत सापळे, खेड, पुणे.